ठाकरेंना धर्मयुद्ध शब्द आवडत नाही, त्यांना जिहाद शब्द जास्त आवडतो। उद्धव ठाकरेंनी धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा। टीव्ही9च्या महामुलाखतीत देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना आव्हान। फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत। निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी। पवारांमध्ये लपलेला जातीयवाद उफाळून आलाय। वोट जिहादच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांचा पवारांवर निशाणा। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ म्हटल्यानंतर विरोधकांना मिरची का लागते? फडणवीसांचा विरोधकांना सवाल। अदानींसाठी मोदींचा एक है तो सेफ आहेचा नारा। राहुल गांधींचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल, तर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी तिजोरी आणत अदानी मोदींचे फोटो दाखवले। मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। एका दिवसात कोणीही भगवं होत नाही, गरज पडल्यास अजितदादांनाही भगवं करू। टीव्ही9च्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। 3-4 वेळा मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला, माझ्याकडे व्हिडिओसह पुरावे। पोलीस आयुक्तांना मला जेलमध्ये टाकण्याची सुपारी दिली होती, फडणवीसांचा आरोप। राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार स्थापन करू असं पवार म्हणाले। पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावली। सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून पवारांना आलेल्या पत्राचं उत्तर वर्षावर ड्राफ्ट झालं। टीव्ही9च्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। अदानींचा सर्व एअरपोर्ट धारावी दिली जात आहे। धारावीच्या मूळ जमीन मालकांच्या मतानुसार विकास झाला पाहिजे। आमचं सरकार लोकांच्या मतांना प्राधान्य देणारं। पत्रकार परिषदेत राहुल गांधींची प्रतिक्रिया। अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होणार, त्यांना बारामतीमध्ये बिनविरोध निवडून देण्याची गरज होती। अजित पवारांच्या चुलत बहीण रजनी इंदुलकरांची प्रतिक्रिया। माहिती आणि मवियामध्ये जाहिरात वॉर, सर्वच वृत्तपत्रांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत जाहिराती मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती आणि मवियाचा प्रयत्न। निवडणुकीच्या प्रचाराची सांगता व्हायला अवघे काही तास शिल्लक, सर्व नेत्यांच्या आज सांगता सभा। 20 तारखेला राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असल्यानं प्रचाराचा धुळा थांबणार। आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपल्यानंतर निवडणूक आयोगाची छुप्या प्रचारावर नजर असणार। विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 तारखेला उमेदवारांचं भवितव्य ठरणार। एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज 4 सभा। बदलापूर, नवी मुंबई, चेंबूर आणि मुंबादेवी इथे सभा घेत प्रचाराची तोफ थांबणार। देवेंद्र फडणवीसांचा झंझावात प्रचार थांबणार। दौंड आणि नागपूरमध्ये आज शेवटच्या 2 सभा। अजित पवारांच्या प्रचारासाठी आज शेवटच्या दिवशी 5 सभा। आष्टी, फलटण, कोरेगाव, इंदापूर आणि बारामतीमध्ये शेवटच्या सांगता सभेचं आयोजन। शरद पवारांच्या आज 4 सभा। कर्जत, जामखेड, इंदापूर, भोर आणि बारामतीमध्ये सांगता सभा पार पडणार। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मतदारांना काय आवाहन करतात याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंच्या आज 2 सभा। कर्जत आणि वांद्रे पूर्वमध्ये शेवटच्या 2 सभांचं आयोजन। शेवटच्या सभांमध्ये ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची लालबागमध्ये शेवटची प्रचार सभा पार पडणार। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंची, तर संजय राऊतांची खेड आणि भोरमध्ये जाहीर सभा। 2029 मध्ये संगमनेरमधील उमेदवार बदलणार। सुप्रिया सुळेंकडून जयश्री थोरातांच्या उमेदवारीचे संकेत। निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती, कार्यकर्ते किंवा मुलीला उमेदवारी द्या असं सांगितलं होतं, मात्र तुम्हालाच लढावं लागेल असं दिल्लीमधल्या नेत्यांनी सांगितलं। बाळासाहेब थोरातांचं सुळेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण। मानखुर्द, शिवाजीनगर मतदारसंघामध्ये नवाब मलिकांची प्रचार रॅली। सना मलिक खानसह नवाब मलिकांची उपस्थिती। शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांना भाषणावेळी अश्रू अनावर। लग्नानंतर झालेल्या वेदना सांगताना संजना जाधव भाऊक। कन्नड मतदारसंघात संजना जाधव विरुद्ध पती हर्षवर्धन जाधव रिंगणात। मुंबईतील शिवाजी पार्कमधल्या उद्यानामध्ये अमित ठाकरेंनी आजी आजोबांसाठी गायलं गाणं। ज्येष्ठ नागरिकांसमोर अमित ठाकरेंनी गाणं गायलं। बीडच्या परळीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला। मतदान प्रक्रियेची संपूर्ण वेबकास्टिंग करण्याची राजेसाहेब देशमुखांची मागणी, तर धनंजय मुंडेंना अधिकाऱ्यांचं पाठबळ, देशमुखांचा आरोप। सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडाती यांच्याकडून पदयात्रा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन। अपक्ष उमेदवार धर्मराज काडाती यांची मवियाच्या अमर पाटील आणि भाजपच्या सुभाष देशमुख यांच्यामध्ये लढत। पुसद मतदारसंघाचे अजित पवार गटाचे उमेदवार इंद्रनील नाईकांसाठी पत्नी मोहिनी नाईकांचा गावोगावी प्रचार। पहाटेपासूनच प्रचाराला सुरुवात। कराडमधल्या भाजप उमेदवार अतुल भोसलेंच्या प्रचारार्थ गौरवी भोसले मैदानात। रेठरे बुद्रुक गावामध्ये गौरवी भोसलेंची महिला रॅली। अतुल भोसलेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन। नांदेडच्या नायगाव मतदारसंघात भाजप आमदार राजेश पवारांची सभा। गावकऱ्यांनी उधळून लावली। मराठा आरक्षणासाठी योगदान नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप।
ठाकरे गटाचे खेळ आळंदीचे उमेदवार बाबाजी काळेंचा जोरदार प्रचार। राजगुरुनगर शहरामध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पदयात्रा। अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप मोहितेंशी लढत। बडनेरा विधानसभा निवडणुकीमध्ये तुषार भारतीय यांचे शक्तीप्रदर्शन। बडनेरामध्ये रॅलीमध्ये महिलांचा प्रतिसाद। नागपूरच्या उमरेडमध्ये भाजप बंडखोर प्रमोद घरडेंकडून भाजप उमेदवार सुधीर पारवेंवर निशाणा। प्रमोद घरडे यांच्या गावागावातील सभांना लोकांचा चांगला प्रतिसाद। जरांगे पाटलांच्या नावाखाली भोकरमध्ये बैठका। अंतरवाली सराठीमधून आलो असल्याची बतावणी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सोलापूर आदिवासी भटके विमुक्त समाजाचा देवेंद्र कोठेंना पाठिंबा। सोलापूर शहर मध्यमधून भाजपचे देवेंद्र कोठे निवडणुकीच्या रिंगणात। बाळासाहेब ठाकरे माझे आदर्श। मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारा व्यक्ती। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं वक्तव्य। काँग्रेस बंडखोर कमल व्यवहारांच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या समोर घोषणाबाजी। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी। पुण्याच्या राजगुरुनगरमधल्या युवकांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम। बार्शीमध्ये शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक। ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा आरोप। सोलापूर आदिवासी भटके विमुक्त समाजाचा देवेंद्र कोठेंना पाठिंबा। सोलापूर शहर मध्यमधून भाजपचे देवेंद्र कोठे निवडणुकीच्या रिंगणात। बाळासाहेब ठाकरे माझा आदर्श। मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारा व्यक्ती। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं वक्तव्य। काँग्रेस बंडखोर कमल व्यवहारांच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या समोर घोषणाबाजी। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी। जळगावच्या मन्नारखेडा गावात गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका। गुलाबराव पाटील डीजेच्या तालावर थिरकले। अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारासाठी भोरमध्ये निघाली बाईक रॅली। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग। शंकर मांडेकर हे भोर विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात। पुण्याच्या राजगुरुनगरमधील युवकांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम। बार्शीमध्ये शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक। ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा आरोप। नांदेडच्या नायगाव मतदारसंघात भाजप आमदार राजेश पवारांची सभा गावकऱ्यांनी उधळून लावली। जनस्वराज्य शक्ती पक्षाचे करवीरचे उमेदवार संताजी घोरपडेंवर 5 ते 6 अज्ञातांकडून धारदार शस्त्राने हल्ला। हल्ल्यात घोरपडे जखमी। खासगी रुग्णालयात उपचार सुरू। जळगावात अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार। 2 अज्ञात हल्लेखोरांनी घरावर 3 राऊंड फायर केल्याची माहिती। नाशकात नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। 5 कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती। राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त। मीरा रोडमध्ये तब्बल 51 लाखांच्या बनावट नोटा जप्त। गुजरातहून आलेल्या एका तरुणाकडे नोटा मिळाल्याची माहिती। जिल्ह्यातून 27 कोटी 66 लाख 66 हजारांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त। यात 7 कोटी 5 लाखांच्या मोफत वाटपाचं इतर साहित्याचा समावेश। जालन्याच्या अंबड शहरात विदेशी दारूचा साठा घेऊन जाणारी कार जप्त। कारसह 8,68,00,000 हजारांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत। नाकाबंदी दरम्यान अंबड पोलिसांची कारवाई। रत्नागिरीत निवडणूक काळात 131 गुन्हे नोंद। 110 आरोपींना अटक। आयशर टेम्पो आणि कार वाहनांचं 1,30,83,00,000 मुद्देमाल जप्त। 97 वर्षीय आजीने बजावला गृहमतदानाचा हक्क। पुसद शहरातील गंगादेवी शंकरलाल कान्हू यांनी मतदान केलं। गृहमतदान होत असल्यानं ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांगांमध्ये उत्साहाचं वातावरण।